नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. एका उन्हाळ्याच्या दिवसात एका छोट्याशा गावाजवळच्या मैदानात मुंग्यांचं मोठं राज्य होतं. सगळ्या मुंग्या कामाला गुंतलेल्या होत्या. कोणी धान्य उचलत होतं, कोणी साखर गोळा करत होतं. पण त्यांच्यात एक मुंगी होती, तिचं नाव होतं गुगू. गुगू म्हणजे आळसाचं दुसरं नावच. सकाळी सगळ्या मुंग्या कामाला निघायच्या तेव्हा गुगू झोपलेलीच असायची. ती स्वतःशीच म्हणायची, काम करायला आयुष्य पडले, आज नाही तर उद्या करू. ती कधी फुलावर बसून गाणी म्हणायची, तर कधी वाऱ्यात झुलत मजा करायची. एके दिवशी गुगू फिरत असताना तिला दूर एक गोड वास आला. ती त्या वासाच्या मागे गेली आणि तिला दिसला मोठा साखरेचा ढीग. गुगूच्या डोळ्यात चमक आली. वा, इतकी साखर, आता मला काम करायची गरजच नाही. ती रोज त्या ढिगातून साखर खाऊ लागली. पण गुगूला माहीत नव्हतं की त्या साखरेचा ढीग एका मुलाच्या घराजवळ होता. त्या घरातल्या लोकांनी पाहिलं की गुगू साखर खात आहे. एक दिवस त्यांनी त्या जागी पाणी टाकलं आणि औषध फवारलं. दुसऱ्या दिवशी गुगू नेहमीप्रमाणे साखर खायला गेली, पण तिथे सगळीकडे पाणी आणि घाण होती. तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात अडकली. ती घाबरून ओरडली, कोणी आहे का, मला वाचवा. तेवढ्यात काही मेहनती मुंग्या तिथे आल्या. त्यांनी गुगूला पाहिलं आणि पटकन तिला बाहेर काढलं. एक मुंगी म्हणाली, गुगू, तू नेहमी एकटीच मजा करत होतीस, आज संकटात अडकलीस. गुगूच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, मला माफ करा. मला वाटलं होतं काम न करता सगळंच मिळेल. त्या दिवसापासून गुगूने स्वतःला बदलायचं ठरवलं. ती रोज सगळ्यांसोबत काम करू लागली. आता ती म्हणायची, एकट्याने मजा करण्यापेक्षा सगळ्यांसोबत मेहनत करणं जास्त चांगलं आहे. काही महिन्यांनी पुन्हा उन्हाळा आला. यावेळी गुगूही सगळ्यांसोबत अन्न साठवून ठेवत होती. ती हसत म्हणाली, आता मला भीती नाही, कारण मी मेहनत करते. बोध, आळस आणि शॉर्टकट नेहमी संकटात टाकतात, पण मेहनत आणि एकजूट आपल्याला नक्की वाचवतात. कहाणी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.